नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची सत्यशोधक समिती आज नागपूरमध्ये असणार आहे। पोलीस प्रशासन नागरिक यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती प्रयत्न करणार आहे। समितीमध्ये माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडिधे यांचा समावेश आहे। पोलिसांनी परवानगी दिल्यास हिंसाचारग्रस्त प्रभावित भाग असलेला महाल भालदापुरा परिसरामध्ये समिती जाणार आहे। काँग्रेसची सत्यशोधक समिती आज नागपूरमध्ये याविषयी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्याशी संवाद साधला। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी पाहुयात। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेसकडून जे आहे ते एक समितीचं गठन करण्यात आलेलं आहे। ही समिती जी आहे ते या भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांचा दौरा असणार आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे सर आहेत। सर, काय सांगाल, एक समिती नेमण्यात आलेली आहे काँग्रेसची, काय त्या संदर्भात काय सांगाल? नाही, शेवटी एवढं शांत असलेलं नागपूर, त्यामुळे इथे घटना घडली म्हणजे तो धक्का हा संपूर्ण देशामधल्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा सर्वांना लागत आहे। आम्ही 4-5 दिवसापासून सगळ्या घटनेवर नजर ठेवून आहेत काँग्रेस कमिटी, आणि आज आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे अध्यक्ष आहे सपकाळजी यांना काही लोकांना सांगितलं की प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून पावले आपण त्या ठिकाणी तशा प्रकारचे जनतेला आवाहन करावं। जे पावलं उचलायला पाहिजे होते वेळीच न उचलल्या गेल्यामुळं आणखी त्याच्यामध्ये का उचलले नाहीत, त्यामध्ये का त्यांच्या मनामध्ये की काही घटना घडू शकतं नागपूरमध्ये याची कल्पना असतानाही ती पावलं का टाकल्या गेली नाहीत। आज अशा प्रकारची जी माहिती आमच्याकडे आहे त्यामुळे पडताळून पाहू, सर्वांशी चर्चा करू आणि एकच आम्ही आवाहन करू की सर्वांनी शांतता ठेवली पाहिजे, नागपूर शांत ठेवलं पाहिजे। तुम्ही त्या ठिकाणी घटनास्थळी तुमची समिती जाणार आहे का? तुम्हाला त्या संदर्भातली परवानगी मिळेल का? कारण की संचारबंदी त्या ठिकाणी लागलेली नाही, आता ते कमिशनरची इथे गुरुदेव पाटील आहेत, विकास ठाकरेजी आहेत, त्यांनी चर्चा केली असावी। त्यांनी काय चर्चा केली, एसपींनी तशा प्रकारे परमिशन दिली की नाही, ही आम्ही सगळ्या गोष्टी नजरेसमोर घालून मग त्या संदर्भाचा निर्णय घेऊ, कुठे जायचं आहे कुठे नाही ते। नक्कीच, खूप खूप धन्यवाद। ज्या ठिकाणी जे आहे ते हिंसाचार झालं त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावी याकरता जे आहे ते काँग्रेसने एक समिती गठन केलेली आहे। ते त्या ठिकाणी जर पोलिसांनी त्यांना परवानगी दिली त्या ठिकाणी जाऊन पाहणी देखील करणार आहेत। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।